या सगळ्या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड हा सुद्धा अडचणीत येण्याची शक्यता आहे आणि तो सुद्धा स्वतःच्या कर्तुतीनं। सुशील कराडवर सोनं लुटणं, वाहनं बेकायदेशीरपणे ताब्यात घेणं अशा प्रकारचे वेगवेगळे आरोप आहेत। पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही म्हणून पीडितांनी आता थेट कोर्टात धाव घेतली आहे। वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड याच्या विरोधात सोलापूर कोर्टाचं दार ठोठावण्यात आलंय। वाल्मिक कराडचा मुलगा सुशील यानं त्याच्या जुन्या मॅनेजरला धमकावत मारहाण केल्याचा आरोप होतोय। मॅनेजरच्या कुटुंबाने या प्रकरणी सुशील कराड याच्या विरोधात तक्रार अर्ज केला होता, मात्र बीड पोलिसांनी हा अर्ज दाखल करून घेतला नाही। परिणामी पीडित कुटुंबानं सोलापूर कोर्टात दाद मागितली। त्यानंतर कोर्टानं सुशील कराडच्या विरोधात पोलिसांना FIR दाखल करण्याचे आदेशही दिले। सदर तक्रारी अर्ज केला होता सुशील कराड व त्यांच्या 2 साथीदारांविरुद्ध। SP बीड यांनी तो तक्रारी अर्ज देखील घेतला नाही। सरतेशेवटी कोणीही पोलीस अधिकारी तिच्या तक्रारीची दखल घेत नसल्यामुळे तिने सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालय यांच्या कोर्टात तक्रारी अर्ज दाखल केला। घरात घुसून पिस्तुलाच्या धाकानं लूट केल्याची तक्रार सुशीलच्या मॅनेजरनं केली होती। सुशीलसह त्याचा मित्र अनिल मुंडे, गोपी गंजेवार विरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे। 2 ट्रक, 2 कार, परळीमधला एक प्लॉट आणि सोनं लुटल्याची तक्रार केली गेली आहे। सोलापूर कोर्टानं सुशील कराडला त्याचं म्हणणं मांडण्याचे आदेश दिले। लूट प्रकरणातील आरोपी सुशील कराडचे वकील कोर्टात हजर झाले नाही, त्यामुळे या प्रकरणाची पुढची सुनावणी आता 13 तारखेला होईल। 13 तारखेच्या पुढच्या सुनावणीत कोणते महत्त्वाचे पुरावे सादर होतात याचवरती या प्रकरणाचं भवितव्य अवलंबून असेल। एकंदरीतच वाल्मिक कराड कोठडीत असताना आता त्याचा मुलगा सुशीलवरही गंभीर आरोप झालाय, त्यामुळे या प्रकरणाला महत्त्व प्राप्त होत आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये तपास यंत्रणेने आतापर्यंत 8 आरोपींना अटक केलेली आहे, तसंच मोका अंतर्गत कारवाई केली आहे। मात्र या खंडणी आरोपी वाल्मिक कराड याच्यावरती मोकाची कारवाई केली जावी, तसंच 302च्या गुन्ह्यात आरोपी करावं या मागणीसाठी मस्साजोग देशमुख कुटुंब उद्या मोबाईल टॉवरवरती चढून आंदोलन करणार आहे। या प्रकरणात आम्हाला न्याय हवा अशी मागणी सरपंच देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी केली आहे। मोका आणि 302 मध्ये खुनाच्या आरोपाचं नाही घेतलं तर उद्या 10 वाजतापासून माझं एक वैयक्तिक माझ्या कुटुंबाचं असं आंदोलन असेल की जे टॉवर आहे मोबाईल टॉवर त्यावर जाऊन मी स्वतःला संपून घेतो। त्याचं कारण असं आहे की हे जर आरोपी ह्याच्यातले सोडले तर उद्या हे पण माझा खून करतील, हे पण मला अशाच निर्घुण पद्धतीनं मग माझ्या कुटुंबात न्याय मागणारं कोणी नसेल आणि माझ्या भावाला पण वाटेल की चला आपला भाऊ स्वतः संपला, त्याला पण थोडं समाधान वाटेल की अशा पद्धतीनं मारला गेला नाही। CID आणि पोलीस अधिकाऱ्यांची टीम बीड जिल्ह्यातील मस्साजोगमध्ये दाखल झालेली आहे। गेल्या 2 तासांपासून देशमुख कुटुंबियांची चर्चा करतायत। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तपासाबाबत माहिती न मिळाल्याने देशमुख कुटुंबीय नाराज आहेत, तसंच कुटुंबियांच्या विविध मागण्या प्रलंबित असल्याची माहिती समोर येते। आणि आता लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी आहे। राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य केलेलं आहे। ज्या लाडक्या बहिणी नियमात बसत नाहीत त्यांनी स्वतःहून नावं काढून घ्यावीत, अन्यथा त्यांच्याकडून दंडासह रक्कम वसूल करण्यात येईल असा इशारा छगन भुजबळ यांनी दिलेला आहे। तसंच पैसे जे देण्यात आले ते आता परत मागण्यात अर्थ नाही, ते मागण्यात येऊ नयेत असं सुद्धा छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे। एका घरामध्ये 2 महिलांना देणं, त्यांचं कुठे मोटर गाडी नसावी, बायसिकल नसावी, उत्पन्न म्हणजे गरीब लोकांना द्या। पण आता सर्रास फॉर्म भरले गेले आणि सर्रास लोकांना घेतला फायदा। तर माझं म्हणणं असं आहे की एक अपील केलं पाहिजे लोकांना आणि ज्या नियमात बसत नाही त्यांनी स्वतःहून आपली नावं जे आहेत काढा म्हणून सांगायला पाहिजे आणि जे पैसे दिले गेले ते आता परत मागण्यात काहीही अर्थ नाही, ते मागण्यात येऊ नये। याच्या पुढे जे आहे लोकांना सांगावं या नियमात बसत नाही त्यांनी स्वतःहून आपली नावं काढून घ्यावी, नाहीपेक्षा मग त्यांना मात्र जे आहे दंडासहित वसुली करण्यात येईल।
विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता सर्व राजकीय पक्षांचं लक्ष हे पालिका निवडणुकांकडे लागलेलं आहे. भाजपच्या अधिवेशनात सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री अमित शहांनी पालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय. येत्या 3 ते 4 महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होतील असं मुख्यमंत्री म्हणालेत. तर अमित शहांनी येऊ घातलेल्या महापालिका निवडणुका आपण जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त केलाय. स्थानीय स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येणार आहेत. जवळपास माझा अंदाज आहे की पुढच्या 3-4 महिन्यात, अर्थात सुप्रीम कोर्टातनं निर्णय झाला तर पण तो निर्णय शेवटच्या टप्प्यावर आहे, त्यामुळे तो निर्णय झाला तर येत्या 3-4 महिन्यात या निवडणुका होतील. या निवडणुकांची तयारी देखील आपल्याला करायची आहे आणि जसा महाविजय हा महायुतीने या ठिकाणी महाराष्ट्रात विधानसभेत मिळवला, तसाच महाविजय आपल्याला महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील मिळवायचा आहे. ऐसी आवाज नहीं चाहिए, मुंबई तक आवाज जानी चाहिए कि आने वाले स्थानीय स्वराज के चुनाव में इससे भी प्रचंड विजय भाजपा की होने वाली है. मुंबईतल्या टोरेस घोटाळ्यात आणखीन एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. टोरेस कंपनीची जनरल मॅनेजर तानिया कासाटोवाला विधानसभा निवडणुकीदरम्यान 69 लाखांच्या बेहिशोबी रोकडसह पकडण्यात आलेलं होतं. मुंबईच्या डोंगरी परिसरात तानियाच्या कारमध्ये कॅश सापडली होती. या रोकड संदर्भात समाधानकारक माहिती देऊ न शकल्याने पोलिसांनी आयकर विभागाला याची माहिती दिलेली होती. मात्र त्यावरती पुढे काय कारवाई झाली हे मात्र गुलदस्त्यात आहे. 2008 मध्ये सुद्धा 77 लाखांच्या फसवणूक प्रकरणी देखील तानियाला अटक झालेली होती. पोलिसांनी सध्या तानियाला अटक केलेली होती. तर पुढची महत्त्वाची बातमी बघूया. नाशिक मुंबई आग्रा महामार्गावरील उड्डाण पुलावरती भीषण अपघात झालेला आहे. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झालेला आहे. 5 ते 6 जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर येते. तर मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. आयशर ट्रक आणि पिकअपचा भीषण अपघात झालेला आहे. प्रेझेंट स्टेटसला 4 ब्रॉड डेड आलेले आहेत आणि 5 पेशंट आले. 5 पेशंटपैकी 2 जण क्रिटिकल आहेत. सगळ्यांना इमर्जन्सी वॉर्डमध्ये आम्ही तात्काळ ट्रीटमेंट सुरू केलेली आहे आणि 5 ब्रॉड जे आहेत त्यांचं रिलेटिव्ह आता आयडेंटिफिकेशन करून त्यांचं आम्ही पीएम रूमला शिफ्ट करायची पुढची प्रक्रिया सुरू केलेली आहे. मॅक्सवेल म्हणजे प्रायव्हेट हॉस्पिटलला काहीतरी अजून 2-3 पेशंट गेलेले आहेत. सध्या निरोप आहे की तिकडचे पण 2 डेड डिक्लेअर झाले, पण आम्ही सध्या शुअर नाही आहोत. आमच्याकडे शिफ्ट केल्यावर मग आम्ही त्याच्या संदर्भात पुढील कारवाई करू. तर इकडे मीरा भाईंदरच्या पूर्व भागातील दीपक हॉस्पिटल रोडवरती भीषण अपघात झालेला आहे. कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली आहे. या अपघातात दुचाकीवरील 2 जण गंभीर जखमी झालेत. गंभीर जखमी असलेल्या दोघांवरती सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एकाची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. या अपघाताचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा चालक आणि मागे बसलेला एक जण धडक झाल्यानंतर 4 फूट उंच उडालेत. यानंतरची बातमी नवी मुंबईतून आहे. नवी मुंबईत दुचाकीवरून जाणाऱ्या 2 तरुणींचा अपघात झालाय. दोघेही कामावरून नाईट शिफ्ट करून दुचाकीवरून जात असताना दोघींना एका कारने उडवलेलं आहे. या अपघातात दोघींचा मृत्यू झालाय. दुचाकीवरून जाणाऱ्या मुली रॉंग साईडनं जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पुण्यातील नरे गावामध्ये ड्रेनेजच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यामध्ये दुचाकीस्वार पडलाय. त्यामुळे काही वेळ वाहतुकी थांबवण्यात आली होती. एका दुचाकीस्वार खोदलेल्या खड्ड्याजवळून जात असताना त्याचा वाहनावरचा ताबा सुटलाय आणि दुचाकीस्वार दुचाकीसह खड्ड्यात पडलेला आहे. उपस्थितांनी त्याला खड्ड्याच्या बाहेर काढलंय. इकडे अमरावतीच्या नांदगाव पेठ MIDC मधील गोल्डन फायबर कंपनीतील कामगारांना विषबाधा झालेली आहे. जवळपास 100 पेक्षा अधिक महिलांना विषबाधा झाल्याची माहिती समोर येते. विषबाधा झालेल्या महिलांना अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. महिलांना उलट्यांचा त्रास होतोय. तर त्या कंपनीतल्या पाण्यामधून विषबाधा झाल्याचा संशय वर्तवला जातोय. या घटनेनंतर युवा स्वाभिमान पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या कानशिलात लगवलेली आहे. विषबाधा झालेल्या महिलांना सरकारी ऐवजी खासगी रुग्णालयात का नेलं नाही असा सवाल सुद्धा उपस्थित केलाय.
आम्ही फक्त पाणीच पिलो तिथचं, नाश्ता वगैरे केला नाही. तर उलट्या, संडास, हे डोकं बिकं सगळं दुखत आहे. हा, काही जण तर लस सिरियस आहे. तुम्ही किती वाजता हा प्रकार घडला ना? 9 वाजतापासूनच झाला, 8-9 वाजतापासून. मग तुम्ही आतापर्यंत हॉस्पिटलमध्ये का नाही आले? नाही, आम्ही तिथल्या गोळ्या घेतल्या ना, एक गोळी दिली, ORSचे पॉकेट दिले आम्हाला. ते थोडं आम्हाला बरं वाटायला लागलं. मग किती साधारणतः किती महिला आहेत तिथं तर खूप आहे सर. किती लोकांना झालं आता तुमचा अंदाज? अंदाज 100च्या जवळपास आहे तरी.